विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. छान तयारी सुरू आहे. छान एक्झामची जोरात तुमची तयारी सुरू आहे. आणि तुमच्या तयारीमध्ये थोडासा तुमचा वेळ घेणार आहे मी. कारण आज मला करायचा आहे क्रॅश कोर्स लॉन्च. सांगू का? गेल्या काही दिवसात हजारो नवीन मुलं जॉइन झालेत. हजारो. आणि यांचं कॉमेंट काय आहे, की "सर तुम्ही तिन्ही विषय शिकवताय. छान. तुम्हाला सगळं जमतंय. ओके." आणि त्या सगळ्यांना मी नवीन वाटतोय थोडासा या YouTubeवर. थोडंसं आपलं अंडर रेटेड चॅनल आहे म्हणूया आपण. पण मी एक ऑब्झर्व्ह केलं बरं का, मीच काय घेऊन बसलाय. बऱ्यापैकीचे जिथं टाईमपास नाहीये, जे बेस्ट जेन्युइन कंटेंट देतायत ना, ते अंडररेटेडच आहेत. माझं हे वाक्य तुम्हाला पटलं असेल तर नक्की लाईक करा बरं का बाळांनो. बरं, मग इथं 2 मिनिटं मला तुम्हाला थोडीशी आमची यशोगाथा सांगितलीच पाहिजे. 2020 कोविड तिथून चॅनल ग्रो झालं आपलं. मी तुम्हाला सांगतो शांतपणे लक्ष द्या. या 7व्या वर्षात आपण आता पदार्पण केलंय म्हणूया आपण. मराठी बोलताना शब्द ॲड करतात बघा थोडेसे. 7व्या वर्षात 7वं वर्ष आहे बॅचचं. मग या गेल्या 7 वर्षात किती मुलं होती आपल्याकडं? तर 15,000 पेक्षा जास्त मुलांनी आपला कोर्स पर्चेस केला होता. सगळ्याच मुलांचा छान रिझल्ट लागलाय का? नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो, जी स्ट्रॅटेजी फॉलो करतायत, ज्यांनी मन लावून अभ्यास केलाय, ज्यांनी मी सांगितलं तसं ऐकलंय, अशा सगळ्याच मुलांचा छान रिझल्ट लागलेलाच आहे. अगदी 10वी ला 50-55 मार्क असणारी मुलं सुद्धा बोर्डच्या एक्झाममध्ये तर पुढे गेलेच, पण सीईटीमध्ये पण 95-96 पर्सेंटाइल पर्यंत गेले होते. आता हे कमी वाटतील ना, पण 10वी मार्क आणि 12वी मार्क फरक आहे ना. मग इथंच तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे, की आपलं टीचिंग एवढं व्यवस्थित आहे, की तुम्हाला कळणारच आहे. फक्त तुमची करायची तयारी पाहिजे. मग शेकडो, शेकडो नाही, हजारो मुलं आहेत, की ज्यांनी 99 प्लस पर्सेंटाइल 100 पर्सेंटाइलची मुलं होती, की ज्यांनी आपली बॅच कुठली? आपल्या भरपूर बॅचेस असतात. मग काहींनी आपली टेस्ट सीरीज पण घेतली होती. अशीही बरीचशी मुलं होती म्हणूया आपण. बरं हे सगळं कुठं चालतंय? तर हे सगळं आपल्या ॲप्लिकेशनवर चालतंय. मग हे ॲप पहिला डाउनलोड करून घ्या. सांगायची गरज नाहीये. कारण तुम्ही फिजिक्सच्या वेळेस ॲप डाउनलोड केलंय आणि फिजिक्सच्या वेळेस तुम्ही आपली न्यूमेरिकल बॅच पर्चेस केली शेकडो मुलांनी. केमिस्ट्रीच्या वेळेस ऑर्गॅनिक बॅच तुम्ही सेपरेटली पर्चेस केली होती. बरोबर आहे सांगा बघू? बरं, आता मग तुम्हाला मी सांगतोय तुमचे कॉमन प्रश्न असतात. आता मला अनुभव आहे तुमचे प्रश्न कुठले असणार आहेत. सुरुवात करूया आपण? मी तुम्हाला सांगितलं, की आपला रिझल्ट दी बेस्ट आहे. चला पहिला ह्याच्याबद्दल बोलूया आपण. रँकर्स कोर्स ओके. काही दिवसापूर्वी याची किंमत ₹3000 होती. आम्ही ₹900 चा डिस्काउंट दिलाय. 2100 किंमत आहे प्लस इंटरनेट हँडलिंग चार्जेस ॲप्लिकेशन घेतं बरं का. आता क्लास प्लस ॲप्लिकेशन मी वापरतोय, दिनेश सर वापरतायत, सोविन सर वापरतायत, फिजिक्स ज्ञान मुकेश सर वापरतायत, E4EX चव्हाण सर वापरतायत, सगळेच वापरतात क्लास प्लस. त्यामुळे तुम्हाला इंटरनेट हँडलिंग चार्जेस थोडेसे एक्स्ट्रा असतात माहिती आहे. पण या बॅचमध्ये आम्ही टेस्ट सीरीज इन्क्लूड केले. या बॅचमध्ये आम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिक्स, न्यूमेरिकलचे पण बॅच ॲड करून ठेवलेत. कारण तुम्हाला बेसिक गोष्टीसाठी ते व्हिडिओ सुद्धा बघावे लागणार आहेत. बरं, मग क्वेशन नंबर 1 सब्जेक्ट्स का सांगतोय? कारण आपल्या इथं बायो नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही विषय मीच शिकवणार आहे. मीच. आणि या तिन्ही विषयाला म्हणूया आपण लक्षात घ्या बायो नाहीये, पण या तिन्ही विषयाचे 11th आणि 12th सीईटीचे जेवढे टॉपिक आहेत ना, त्याचे सगळ्यांचे लेक्चर्स आहेत. काही वन शॉट आहेत, काही 2-3 टॉपिकचे 2-3 व्हिडिओज आहेत म्हणून आपण डिटेल लेक्चर्स आहेत. बरं प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाईड केले जाणार आहे. प्रत्येक टॉपिकच्या डी विथ सोल्युशन आहे. प्रत्येक टॉपिकवर टेस्ट होणार. ऑलरेडी टेस्ट अपलोड असतील, ज्या अपलोड नसतील त्या पण ह्या काही दिवसात अपलोड होणार. म्हणजे तुम्हाला एक कंप्लीट पॅकेज मिळतं इथं. तिन्ही सब्जेक्ट, ऑल टॉपिक प्लस डी प्लस टेस्ट आणि टेस्ट सीरीज आहेच त्यात तुम्हाला ग्रुप टेस्ट, फुल लेंथ टेस्ट. फुल लेंथ टेस्ट तर भरपूर व्हायलाच पाहिजेत लक्षात घ्या. वीकली 1 किंवा 2 व्हायला पाहिजेत. पहिला 1 आठवडा जाऊ दे म्हणूया आपण नंतर 1 किंवा 2 टेस्ट वीकली घ्याव्या लागणार आहेत. ओके. बरं स्टडी प्लॅन. आता मी सांगतो स्टडी प्लॅन एकदम परफेक्ट आहे बरं का. स्टडी प्लॅन एकदम परफेक्ट आहे. काय करायचंय माहितीये का, की एक टाईम टेबल आणि शेड्यूल तयार करायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे, की कुठला टॉपिक केव्हा घ्यायचा आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठला धडा अगोदर घ्यायचा आहे. केमिस्ट्रीला सुरुवात करायची आहे, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री केलं पाहिजे. मग त्यात मोल कन्सेप्ट क्लिअर होईल. बरोबर आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाही घ्यायचं. त्याच्या अगोदर रेडॉक्स रिएक्शन मी तुमचं कंप्लीट करून घेणार. 12वीचं इलेक्ट्रोस्टॅटिक त्याच्याऐवजी 11चं होणार. म्हणजे मला काय करायचं आहे, की डेली स्टडी प्लॅनमध्ये 2 टॉपिक वरती डेली टेस्ट ठेवायचे आहेत मला आणि तो टॉपिक मग तुम्ही रिवाईज करायचा आहे. बरोबर आहे? ऑलरेडी लेक्चर सगळे असणारच आहेत. लाईव्हची गरजच नाहीये. रेकॉर्डेड आहेत विथ 0 टाईमपास बरं का रे बाळांनो. मग तुमची तयारी पाहिजे मन लावून अभ्यास करण्याची. बरं आता एक्स्ट्रा काय द्यायचंय आपल्याला? या टेस्ट तर आहेतच की आता एक्स्ट्रा काय? तर फिजिक्स, त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि मॅथ्स. आता मॅथ्ससाठी यावर्षी सगळ्यात नवीन सेक्शन असणार आहे शॉर्टकट्स. होय.
मी इंटिग्रेशनच्या शॉर्टकट पासून सुरुवात करणार आहे. माहिती ना तुम्हाला पार्शल फ्रॅक्शन पानभर उत्तर असते. 10 सेकंदात तुम्हाला सोडवून दाखवतो. पार्शल फ्रॅक्शन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वन अपॉन असतं ना, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असू दे, नाहीतर बाय पार्ट्स असू दे, जनरलाइज बाय पार्ट्सचा शॉर्टकट आहे माझ्याकडे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे दिनेश पब्लिकेशन नावाचं बुक आहे. आपल्या दिनेश सरांचं नाहीये, सरांचं ब्रह्मास्त्र आहे. बघा, विद्याभारती पब्लिकेशन, तुम्हाला सांगतो दिनेश पब्लिकेशन, टाटा मॅग्रा हिल पब्लिकेशन, लातूर पब्लिकेशन, विद्याभारती. अरे टार्गेट नवनीत तर हे प्लेयर आहेतच मोठे, पण एवढे पब्लिकेशन होते. तुम्ही नशीबवान आहात रे. तुम्हाला ना स्टेट बोर्ड आहे. मग त्यावेळेस नव्हतं होय, होतं की पण नुसता सिलेबस असायचा, पुस्तकं नसायची. मग 10 पब्लिकेशन घ्यावे लागायचे. आता तुम्हाला फिक्स आहे, पी-वाय-क्यूज येणार आहेत लक्षात घ्या. मग आपण मॅथ्सचे शॉर्टकट घ्यायचे. त्यानंतर फिजिक्सचे 2025च्या पी-वाय-क्यूचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत. आणि केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता YouTubeवर तर वायवा सीरीज आहेच आपली. त्या टाइपमध्येच केमिस्ट्रीचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत. मग डेली काय होणार आहे? 2 टॉपिक ठरले असणार आहेत, त्याच्यावर टेस्ट. त्या टेस्टचं शेड्यूल तुम्हाला वीकली दिलं जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणूया आपण. पहिल्या दिवशीच तुम्हाला सुरुवातीलाच लेक्चर दिले जातील. ओके. बरं आता सांगतो. आजपासून ऍडमिशन स्टार्ट करतोय आपण. आज 18 फेब्रुवारी. 18, 19, 20, 21, 22, 23. ओके. 24 तारीख मला माहित नाही वार कुठला आहे तो. सोमवार, रविवार, शनिवार काही माहित नाही, पण 24 तारीख आपण फिक्स केलेली आहे. मग 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 दिवस आपण ऍडमिशनला देणार आहे, कारण तेवढा वेळ लागतोय. हजारो मुलांचे कॉल येतात, बोलतात ऍडमिशन्स. त्यामुळे हे काही दिवस मात्र म्हणूया आपण कॉलिंगमध्ये जाणार आहेत लक्षात घ्या. या तारखेला आपण सुरू करणार. मग 24, 25, 26, 27, 28 फेब्रुवारी महिन्यातले 5 दिवस 10 टॉपिक टार्गेट. हां, 5 दिवस 10 टॉपिकचं टार्गेट फिक्स आहे. शनिवार, रविवार बघणार नाही त्यावेळेस मी लक्षात घ्या. पण नंतर काय होतं थोडंसं सॅटर्डे, संडेला आपल्याला टेस्ट ठेवावे लागतात. संडेला म्हणतो फुल लेंथ टेस्ट ठेवायची. सॅटर्डेला पण ग्रुप टेस्ट ठेवायची आपण लक्षात घ्या. ओके. मग आठवड्यात 5 दिवस मोर दॅन सफिशियंट ठरतात. लक्षात घ्या. होय. बरं आता सांगतो. हे पण मी प्रोव्हाईड करणार आहे. आता टेस्टबद्दल बोलूच की आपण. ग्रुप टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, फुल लेंथ टेस्ट आणि संडेला फुल लेंथ टेस्ट ठेवायचीच आपण लक्षात घ्या. सकाळीच ठेवायची. ओके. 9 ते 12 या सेशनमध्ये. म्हणजे तुम्हाला सगळं दिवसभर त्याचं एनालिसिस करायला वेळ मिळणार आहे. बरं आता डाउट सॉल्व्हिंग. मी एक वेगळा WhatsApp नंबर तुम्हाला प्रोव्हाईड करणार. त्याच्यावर तुम्ही तुमचे डाउट्स विचारू शकता. फोटो करून पाठवायचे लक्षात घ्या. ओके. आमचे पर्सनलाइज्ड वेगळे नंबर असणार आहे. ज्यांनी कोर्स पर्चेस केला त्यांच्यासाठी आम्ही वेगळा नंबर यावर्षी प्रोव्हाईड करतोय. ओके. लाईव्ह किंवा रेकॉर्डेड हा प्रश्न असतो. सर लाईव्ह घेणार का? आता आपण बोर्डच्या एक्झाममुळे बघितलंय की मी तुम्हाला सांगतो, मी केमिस्ट्रीच्या वेळेस तर असं एक लाईव्ह सेशन बघितलं की हजारो मुलं जॉइन होते. ते सर फक्त स्क्रीन स्क्रोल करत होते. हे हमने किया, ये हमने किया, ये हमने किया, ये हमने किया. मी तुम्हाला सांगतो नाही तसं. तर लाईव्हमध्ये तुम्ही मान्य करा, टाईमपास होतोय. रेकॉर्डेडमध्ये 0 टाईमपास होतोय. त्यामुळे माझं लेक्चर छोटं वाटेल. पण ते माझं समजा माझं लेक्चर अर्ध्या तासात दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला कव्हर करण्यासाठी तास दीड तास लागणार आहे बरं का लक्षात घ्या बाळांनो. अरे एवढं सगळं होईल का? माझ्याकडून होईल का? मला जमेल का? विचारा ना प्रश्न. तुमचे काय आहे ते प्रश्न विचारा. बरं आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. सर बायो नाहीच आहे. आम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री सेपरेट बॅच आहे. कॉल करा. ती पण बॅच सेपरेट आहेच. आणि आता मी तुम्हाला सांगितलंय आता सगळ्यात इम्पोर्टंट हा कोर्स आहे कोणासाठी? सांगू? या 15,000 मध्ये निम्म्यापेक्षा जास्त मुलं जेईई ॲस्पिरंट होते. आणि 90% जेईई वालेच होते. पुण्यातले होते, मुंबईचे होते, ठाण्याचे होते, सगळीकडचे होते. ओके. अगदी सांगलीचे होते, कोल्हापूरचे होते. ओके. कोल्हापूरहून आठवलं बरं का, मी तुम्हाला हे अगोदर मेन्शन करायला पाहिजे होतं, की 80, 87, 31, 80, 64. तुम्ही काय करा, की कोल्हापूरमध्ये आपला ऑफलाईन क्रॅश कोर्स आहे बरं का रे बाळांनो. 3 सेपरेट फॅकल्टीज तिथे माझ्या आहेत. आठवड्यातून 1 दिवस मी जातो, 1 दिवस माझा मुलगा कोल्हापूरमध्ये असतो क्रॅश कोर्ससाठी. त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेल बरं का. ऑफलाईन कोर्स ॲट कोल्हापूर म्हणूया आपण. पण मेन पॉइंट काय? की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला रिझल्ट लावायचा आहे, ही बॅच तुमच्यासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अभ्यास करायची तयारी असेल, तर कोर्स घ्या, नाहीतर राहू दे. नाही, नुसतंच कोर्स घेऊन जादू होणार नाहीये. बरं, मी जादूगार नाहीये. सगळ्यांसमोर मी तुम्हाला सांगतोय, की फिजिक्स ना कष्ट घ्यावे लागतात. मी घेईन तुमच्याकडून करून. बेसिक गोष्टीचे मी बोललोय की तुम्हाला फिजिक्सचे मी असे वेगळे व्हिडिओ तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या. त्याच्यात पी-वाय-क्यूज असतील वगैरे. पी-वाय-क्यूज पेक्षा त्यात मला फॉर्म्युले एक्सप्लेन करायचे आहेत. फॉर्म्युले आल्याशिवाय जमतच नाही रे सगळं काय. बोर्डच्या एक्झामला बघितलंय. तुम्ही बोर्डच्या एक्झामच्या वेळेस बघितलंय न्यूमेरिकल्स मुलांना टफ गेलेत. तर मला पहिला फॉर्म्युले घेतले पाहिजेत. डिटेल लेक्चर्स आहेत. ते ज्यांना फॉर्म्युले क्लिअर आहेत ते डिटेल लेक्चर बघतील. ज्यांचे फॉर्म्युले क्लिअर नाहीत ते फॉर्म्युल्यापासून सुरुवात करतील. मग त्याचबरोबर YouTube थांबवायचं नाहीये. YouTubeवर पण डेली लेक्चर्स माझ्या असणारच आहेत. मॅथ्स नंतर असणारच आहेत. ओके. आणि मॅथ्स नंतर मॅथ्सच असणार आहे. असं काय?
कारण जोपर्यंत बायो होत नाही मुलांचं, तोपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री स्टार्ट करायचं नाहीये मला. मग असा प्रश्न पडतोय, सर बायो किती तारखेला आहे आमचं? मी तुम्हाला सांगतो 24 तारीख डन आहे बरं का. त्यात काही चेंजेस करायचे नाहीत आपल्याला. अजून पुढे जायचं नाहीये. कारण 10 टॉपिक कंप्लीट होणार आपले. किती? 10. बरं आता सर 21 तारखेला परीक्षा संपते. हॉस्टेलला राहतोय मी. 24 तारखेला आपला कोर्स सुरू होतोय. मग 2 दिवस घरी जाऊन येऊ का? येड लागले काय? नाही, नाही. 21 तारखेला जेव्हा मॅथ्सचा पेपर संपेल ना, दुपारी 4 वाजता सी-एस, आय-टी, जिओग्राफी जे काय ते सुरू करायचंय. हे कोर्स नंतर काय तुम्ही त्या विषयाला वेळ देणारच नाही तुम्हाला मी. इथंच कंप्लीट करायचंय. कष्ट थांबवायचे नाहीत. म्हणजे कष्ट घ्यायची तयारी आहे, ही बॅच तुमच्यासाठीच आहे म्हणूया आपण. रिझल्ट चांगला लावायचा आहे, ही बॅच तुमच्यासाठीच आहे. आणि बोला आमच्याशी. मी तुम्हाला सांगतो यावर्षी ग्रामीण भागातून प्रचंड ॲडमिशन्स आहेत, प्रचंड. मी तुम्हाला सांगतो डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 आणखी नंबर शेअर करतोय. कोल्हापूरमध्ये आमची टीम आहे. तुम्ही जर कोल्हापूरमध्ये इंटरेस्ट असाल, तर त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय बरं का किंवा पिन कॉमेंट करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही नक्की मला माहिती आहे तुमचा भरपूर वेळ घेतला बरं का भावानो. चला आता अभ्यासाला लागा. आपण काय करतोय, की आपण मॅथ्सचे थेरम मी तुम्हाला सांगतो मॅथ्सच्या थेरमचा पहिला व्हिडिओ ऑब्व्हियसली तुम्ही बघितला असणार आहे. या व्हिडिओला तुम्ही बघितलं मनापासून धन्यवाद. कॉल करा काय डाउट असतील तर. पण दुसरा व्हिडिओ हा लगेचच थोड्या वेळात अपलोड होईल. त्यामुळे मिस करू नका. मॅथ्समध्ये टार्गेट आहे माझं पैकीच्या पैकी मार्क पाडून दाखवायचे तुम्हाला. ऑल द बेस्ट.